डाएट हा आपल्या सगळ्यांच्याच अतिशय जिव्हाळ्याचा भाग आहे. अर्थातच आपण जे काही करतो ते पोट भरण्यासाठी फायनली. अशा वेळेला डाएटमध्ये थोडंसंच आपण चांगलं ओरिएंटेशन आणलं स्वतःसाठी तर आपल्याला समजेल की आपली अनेक आजारांपासून सुटका करण्याचं सामर्थ्य आपल्या चांगल्या डाएटमध्ये आहे. त्याच वेळेला ताकद टिकवणं, लेंथ ऑफ लाईफ टिकवणं आणि आजारांना कमीत कमी फेस करायला लागणं हे सुद्धा आपल्याला योग्य डाएटच्या माध्यमातून काही प्रमाणात नक्कीच साध्य करता येईल. म्हणजे आम्ही खूप औषधं खाऊ पण आम्ही लक्षच देणार नाही आम्ही आहारामध्ये काय घेतोय असं चालत नाही. तर याच्यामध्ये आपल्याला एक समजून घेतलं पाहिजे की डाएट हे कुठलं चांगलं. ढोबळमानाने 2-3 गोष्टी इथे बघूयात आपण. मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे मॅक्सिमम 2000 कॅलरीज फॉर द डे फॉर द अडल्ट विथ मॉडरेट ॲक्टिव्हिटी विदाउट मेजर डिसीजेस. 2, त्याच्यामध्ये कंपोजिशन ऑफ डाएट समतोल पाहिजे. प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट्स आणि तंतुमय पदार्थ यांचं. नंबर 3, ज्या डाएटमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटतं, खाताना मजा येते परंतु नंतर तुम्हाला थकवा येतो. ज्या डाएटमध्ये तुम्हाला आणखीन खावंसं वाटतं, म्हणजे तुम्हाला वाटतं की मला एक चटक लागली आणि मला खावंसंच वाटतंय, अशा पद्धतीचे डाएट्स ॲक्च्युली बॉडीसाठी चुकीचे आहेत. जी गोष्ट एकदा खाल्ल्यानंतर समाधान कमी आणि कदाचित हाव जास्त येते किंवा अस्वस्थपणा येतो किंवा थकवा येतो, ती डाएट्स बॉडीसाठी चांगली नाही हे समजून घ्या. साधं अन्न, कमीत कमी प्रोसेस्ड अन्न, जिथे आपल्याला पहिल्यांदा भूक भागल्याची फिलिंग येते तिथे थांबणं, ह्या गोष्टी ह्या किमान डाएटरी रेग्युलेशन्समध्ये आपण पाळल्या पाहिजेत. कधी कधी आपण पुन्हा मिळेल न मिळेल किंवा पुन्हा जाऊन घ्यायची इच्छा नाही म्हणून खूप घेऊन बसतो आणि मग त्या डिशच्या साईजप्रमाणे आपण खातच राहतो. ही सुद्धा गोष्ट चुकीची. घेताना कमी घ्या. तुम्ही पुन्हा घेऊ शकता, तुम्ही थोड्या वेळाने घेऊ शकता, पण जिथे तुमची भूक भागेल तिथे तुम्ही थांबणं हे एक महत्त्वाचं रेग्युलेशन आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की लोक म्हणतात आम्हाला भूकच खूप लागते किंवा आम्ही फूडी आहोत. अशा वेळेला आम्ही काय करायचं? आता 3-4 गोष्टी फूडी असण्याशी संबंधित आहेत त्या आपण बघूयात. फूडी असणं म्हणजे नेमकं काय? फूडी म्हणजे काय की जिथे तुम्हाला मनावर ताबा ठेवता येत नाही, जिथे तुम्हाला वाटतं की मी अजून खायला पाहिजे, जिथे तुम्हाला कळतं की मी जास्त खातोय हे चुकीचं आहे पण तरी तुम्ही खात राहता, या लेवलला फूडी वागणं असं म्हणतात किंवा फूडी बिहेवियर असं म्हणतात.